नमस्कार मित्रांनो, सुख बाहेर शोधताय? थांबा. भगवान बुद्धांनी सांगितलेली ही 20 सूत्रे तुमचे आयुष्य बदलतील. राग, तुलना आणि भूतकाळ यातून मुक्त होऊन मनशांती कशी मिळवाल याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात प्रत्येकजण मनशांती शोधत आहेत, पण ही शांती बाहेर कुठेही नसून आपल्याच विचारांमध्ये दडलेली आहे. तुम्ही शेअर केलेल्या दुसऱ्या प्रतिमेत भगवान बुद्धांनी मनशांती मिळवण्याचे आणि अशांती दूर करण्याचे 20 अत्यंत साधे पण प्रभावी मार्ग सांगितले आहेत. मनाची अशांती नेमकी कुठून येते आणि ती दूर करून शांती कशी मिळवावी याचे अचूक मार्गदर्शन भगवान बुद्धांच्या या विचारांमधून मिळते. आपण आपल्या विचारांना कशा प्रकारे वळण लावतो त्यावरच आपले सुख अवलंबून असते. मनाची अशांती कशामुळे वाढते, काय टाळावे? भगवान बुद्धांच्या मते या गोष्टी आपल्या मनाची शांती हिरावून घेतात. राग सर्वात आधी स्वतःला जाळतो, नंतर दुसऱ्याला. अधीरता, घाई किंवा अधीरपणामुळे आपण नेहमी चुकीचे निर्णय घेतो. वाईट विचार, नकारात्मक विचार केवळ दुःख वाढवण्याचे काम करतात. भूतकाळ, घडून गेलेल्या गोष्टींचा विचार मनाला साखळदंडाप्रमाणे जखडून ठेवतो. तुलना, दुसऱ्याशी स्वतःची तुलना केल्याने मनात असूया आणि ईर्ष्या निर्माण होते. कठोर शब्द, वाईट बोलण्यामुळे मनावर कधीही न भरणारे घाव पडतात. हाव आणि घृणा, हाव अशांती आणते तर तिरस्कार मनात आगीसारखा पेटत राहतो. बाहेरचा शोध, आपण सुख बाहेर शोधतो, ज्यामुळे केवळ थकवा येतो. मनशांतीचे मार्ग काय स्वीकारावे? मनाला शांत करण्यासाठी बुद्धांनी या सकारात्मक गुणांचा अवलंब करण्यास सांगितला आहे. शांत मन शांत असेल तरच आयुष्याचा योग्य रस्ता दिसतो. धैर्य आणि मौन, धैर्य समज वाढवते तर मौन आपली बुद्धी जागृत करते. स्वच्छ विचारांमध्ये स्पष्टता असेल तर मन हलके होते. वर्तमान, जे सध्या सुरू आहे त्या क्षणात जगल्याने खरी शांती मिळते. संतोष, जे आहे त्यात समाधान मानल्याने मनाला सुख मिळते. संयम आणि करुणा, संयम मनाचे रक्षण करतो तर करुणा आयुष्यात थंडावा आणते. अंतर्मनाची समज, स्वतःला आतून समजून घेतल्यावरच आपण बंधनातून मुक्त होतो. अंतिम सत्य, सर्व काही मनावरच अवलंबून आहे. भगवान बुद्धांची सर्वात महत्त्वाची शिकवण म्हणजे मन हेच सर्व काही आहे. तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता. शांती ही विकत घेता येणारी गोष्ट नाही, तर ती सराव केल्याने प्राप्त होते. परमहंस योगानंदांनी म्हटल्याप्रमाणे आयुष्याला प्रमाणाबाहेर गंभीरपणे घेऊ नका. हे सर्व एका स्वप्नासारखे किंवा ईश्वरी चित्रपटासारखे आहे. जेव्हा तुम्ही या सत्याचा स्वीकार करता तेव्हा अलिप्तता येते आणि तिथूनच खऱ्या मनशांतीला सुरुवात होते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.